अध्याय 36 वाचण्याचे फळ. पतिनिंदेचा दोष जाईल, स्वधर्माचरणाचे महत्त्व टळेल. अध्याय 36. परान्न दोष, ब्राह्मणांचा आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला एक घटना सांगतो. त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी, बहुश्रुत, वेदाभ्यासी, कर्मठ ब्राह्मण राहत असे. तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. तो भोजनात जात नसे. त्याची पत्नी मात्र रागीट आणि लोभी होती. श्रीगुरूंच्या वात्सव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे. तेथे धनिकांनी दिलेल्या पक्वानांच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून ब्राह्मणी व्यथित होई. आपला नवरा परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रासांना खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमीच निंदा करायची. एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. तो वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणाही देणार होता. ब्राह्मणीने तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा पतीसमोर व्यक्त केली. ती म्हणाली, तुम्हाला यायचे नसेल तर किमान मला तरी जाऊ द्या. असा आपल्या नवऱ्याकडे तिने हट्टच धरला. त्याने नाईलाजाने परवानगी दिली. ती भोजनासाठी गेली तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाला, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतीला बरोबर घेऊनच या. तेव्हा ब्राह्मणी मनोमन चरफडली. पतीमुळे आपली कुचंबना होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली. त्यांना आपली व्यथा तिने सांगितली. श्रीगुरू हसले. त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नीसोबत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी आनंदाने मिष्टान्नावर ताव मारू लागली. तेवढ्यातच तिला एक विलक्षण दृश्य दिसले. सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही पात्रात तोंड घालून ते अन्न खात आहेत. हे पाहून तिला किळस वाटली. ती अन्न टाकून उठली. पती सुद्धा उठला. मग ती दोघे श्री गुरूंपाशी आली. ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले. श्री गुरु तिला म्हणाले, बाई, परान्न घेत नाही म्हणून तो आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायचीस. ते किती चुकीचे होते हे तुझ्या लक्षात आलेच असेल. ब्राह्मणीला पश्चाताप वाटत होता. पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण पत्नीवरती खूप संतापला होता. श्री गुरूंनी त्याचीही समजूत काढली. ते म्हणाले, बाबा रे, तू पत्नीच्या इच्छेने तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही. जे झाले ते बरेच झाले. आता तुझी पत्नी परान्नाचे नावही काढणार नाही. परान्न न घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस. गेला नाहीस तर मात्र दोष घडेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन गृहस्थ, ब्राह्मण वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या कालात अन्नसेवन करू नये. सोहेर व सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचार धर्म पाळला तर देवही त्यांना वश होते. पण आचार धर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे. मग श्री गुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेस उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, संकादिक, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंत धावन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यानंतर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई व शिंका आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे.
आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा, कारण ब्राह्मणांच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, आपोदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्त देवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्येस जावे, डोक्यावर उपरणे घ्यावे, जानवे उजव्या कानात अडकवावे, मान खाली घालून बसावे, बोलू नये, इकडे तिकडे पाहू नये, सुकलेला पाला पाचोळ्यावर बसावे, उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपधर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले. अध्याय 36. संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी, लागे सिद्धाचे चरणी, बिनवी तसे कर जोडूनी, भक्तिभावे करुनिया. जय जयाजी सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, तुची होसी ब्रह्मज्ञानी, अविद्या तिमिर भास्कर, माया मोह रजनींत, होतो आपण निद्रिस्त. कृपा सागर श्री गुरुनाथ, जागृत केले आम्हांसी, तिमिर हरण भास्करू, मज भेटलासी गुरु, कडे केले भवसागरू, चिन्मयात्मा सिद्ध मुनी. ऐसे म्हणोनी सिद्धासी, विनवी भाव भक्तींसी, गुरुमूर्ती संतोषी, अभयकर देत असे. पुढे चरित्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वहिले, आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राश होऊन. कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती न होय अंतकरणी, निरोपावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा झाली निका, एक चित्त तुम्ही ऐका, ज्ञान होय समस्तांसी. गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढली परंपारू, बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगत असो. महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहु कथा, अवतार श्री हरी साक्षता, कवन शके वर्णावया. तया गाणगापुरांत, होता विप्र वेदरत, विरक्त असे बहुश्रुत, कर्म मार्गे वर्तत असे. न घेतला प्रतिग्रह त्याने, पराणासी न वचे नेणे, मिथ्या वाचे नेणे, अनुवाद आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपुले उदर भरी, तयाची नारी असे घरी, क्रोधवंत परियेसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण, कंठी संसार सामान्यपणे, अतीत अभाग्य ताविने, न घेई अन्न प्रत्यही. तया ग्रामी प्रतिदिवसी, विप्रयती समाराधनेसी, सहस्र संख्या ब्राह्मणांसी, मिष्टान्न घालिती परियेसा. समस्त जाऊनी भोजन करीती, तया विप्र वनिते प्रती, येऊनी गृही स्तुती करीती, अनेक परींची पक्वाने. ऐकोनी तया विप्रनारी, नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी, म्हणून चिंती मनांत. कैसे दैव आपुलेहीन, नेने स्वप्नी ऐसे अन्न, दरिद्री पतीसी वरून, सदा कष्ट भोगीत असे. पूर्वजन्मींचे आराधन, तैसा आपणासी पतिहीन, सदा पाहे दरिद्रपण, वर्तत असो देवराया. समस्त विप्र स्त्रियांसहित नित्य परान्न भोजन करीत, पूर्वजन्मींचे सुकृत केले होते समस्ती. आपुला पती दैवहीन, कदा नेने परान्न भोजन, काय करावे नारायण, म्हणून चिंती मनांत. वर्तता ऐसे तयास्थानी, आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे मनी, म्हणून आला परियेसी. तया स्थानी विप्रांसी, क्षण दिले परियेसी, सवेतांच्या स्त्रियांसी, आवंतिले तीही परियेसा. देखुनी ते विप्रवनिता, पतीजवळी आली त्वरिता, सांगते झाली विस्तारता, आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वाने, देता ती वस्त्रे परिधाने, अपार दक्षिणा द्रव्यदाने, देता ती ऐके प्राणेश्वरा. या ते स्वामी अंगीकारणे, अथवा आपण निरोप देणे, कांक्षा करीते माझे मन, अपूर्व अन्न जेवावे. ऐकोनी तियेचे वचन, निरोप देत ब्राह्मण, सुखे जावे करी भोजन, आपणाला घडे म्हणत असे. निरोप घेऊनी तैवेळी, गेली तया गृहस्था जवळी, आपण येऊ भोजन काळी, म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी, आम्ही सांगू दंपतींसी, बोलावी आपुल्या पतीसी, तरीच आमच्या गृहा यावे. ऐकोनी तयाचे वचन, झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपुले मन, काय करावे म्हणून या. म्हणे आता काय करणे,
कैसे दैव आपुले उने, बर्वे अन्न स्वप्नी नेने, पती करिता आपनासी. विचारोनी मानसी आली नृसिंह गुरुपासी, नमन करी साष्टांगेंसी अनेका परी विनवी तसे. म्हणे स्वामी काय करणे, बर्वे अन्न कधी नेणे, आपले पतीसी लागणे, आवंतने बर्वे येत असे. सांगू म्हणती दंपतीसी, माझा पती नायकी वचनासी, न वचे कधी परांनासी, काय करू म्हणत असे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे, बरवी येता ती आमंत्रणे, अन्नवस्त्र देता ती. ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरु मूर्ती हास्य वदन. बोलावुनी या तत्क्षण, सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तयासी, जावे तुम्ही आवंतनेसी, तुझे स्त्रियेचे मानसी, असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनींची वासना जाण, तुवा पुरवावी कारण, सदा दुष्टित अंतकरण, कुल स्त्रियेचे असो नये. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी तो ब्राह्मण, विणवी तसे कर जोडून, परांना आपणा नेम असे. गुरुवचन जो न करी, तोची पडे रौरव घोरी, निरोप तुमचा माझ्या शिरी, जाईन त्वरित म्हणत असे. पुसोनिया श्री गुरुसी, आले दंपत्य आवंतनेसी, आनंद झाला बहुअसी, तया विप्र स्त्रिये ते. पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न, वाढीते तया दंपतीसी. भोजन करिता समयासी, दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकर येऊनी हर्षी, समागमे जेविताती. कंटाळले तिचे मन, उठली आपण तजुनी अन्न, जे जेवित होते ब्राह्मण, तया समस्तांसी सांगत असे. ऐसे परिपती सहित आली नारी चिंताक्रांत, पती सांगे वृत्तांत, श्वान उच्छिष्ट जेविलेंती. स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण, तुझ्याने आपुले दैवहीन, घडले आपणासी परान्न, उच्छिष्ट श्वान सुकरांचे. ऐसे म्हणून स्त्रियेसी, आली दोघे श्री गुरुपासी, नमन केले परियेसी, ऐका श्रोते एक चित्ती. श्री गुरु म्हणती तियेसी, कैसे सुख परांनासी, सदा दुखविसी पतीसी, पुरले तुझे मनोरथ. ऐसे वचन ऐकोनी, लागे नारी श्री गुरुचरणी, विनवी तसे कर जोडूनी, क्षमा करणे स्वामिया. मंदमती आपणासी, दोष घडविले पतीसी, नेले आपण परांनासी, क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू, व्रत भंग झाला म्हणूनी, परानन घ्यावी म्हणूनी, संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडविले. ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, पुरविली स्त्रियेची वासना, आता तिचे मन धाले, कधी न वचे परानासी, वर्तेल तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानसी, दोष तुझा नाही जाण. आणि केक सांगे तूज, जेने धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज, देव पितृ कर्माविने, कोणी न मिळती विप्रतासी, जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी, अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकून साष्टांगी करी नमन, विनवी तसे कर जोडून, विनंती माझी परी येसा. अन्न घ्यावे कौना घरी, घडतील दोष कौनेन परी, जाऊ नये कौना घरी, निरोपावे स्वामिया. विप्रवचन ऐकून श्री गुरु सांगते विस्तारून, सावधान करून मन, ऐका श्रोते सकळीक. श्री गुरु म्हणते विप्रासी, अन्न घ्यावया घरी पुसी, गुरु भुवना देखी हर्षी, जेवावे शिष्य वर्गा घरी, वैदिकादी विद्वज्जन, मातुळ आपला श्वशूर जाण, सहोदरादी साधुजन, तया घरी जेवावे. अडला विप्र ब्राह्मणावीन, त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन, दोष जाती अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती माझी परी येसी, निषिद्ध अन्न आम्हांसी, कौण्या घरी जेवू नये. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, अन्न वर्जित घरे ऐसी, अपार असे स्मृती चंद्रिकेसी, ऋषी संमते सांगे न. नित्य माता पितयांसी, सेवा घेती अति दोषी, जाऊ नये तया घरांसी, धन लोभिष्ट द्विजांघरी, कलत्र पुत्र कष्टवोनी, धर्म करी विप्राण लागोनी, अन्न निषेध तया भोनी, दोष घडती जेविल्या. गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी, विप्र जान मल्ल युद्ध करी, विना वाद्य जाचे घरी, न घ्यावे अन्न ब्राह्मणाने.
बहिष्कारी विप्रा घरी याचक वृत्तीने उदर भरी अन्न वर्जावे तया घरी आत्मस्तुती पर निंदक बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्य देव न करीती वर्जावी अन्य विप्र जाती महादोष बोली जे गुरु म्हणून समस्तांसी आपण मंत्र उपदेशी शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी त्या गुरु घरी जेवू नये क्रोधवंत ब्राह्मणा असे अन्न न घ्यावे त्या गृहे ऐसे स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे जेवू नये तया घरी धनगर्वी तामसा घरी कृपण निद्रव्य व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे पुत्रापती ते सोडूनी वेगळी असेचे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधूजनी महादोष बोली जे स्त्रीजी तसे एखादा जरी विप्र सुवर्णाकार करी सदा बहु याचक जरी तया घरी न जेवावे खळ राज सेवका घरी लोह काष्ट छेदन करी वस्त्र धुता रचका घरी दान विप्रे घेऊ नये मद्यपान नरा घरी याचने उदर पूर्ती करी वेश्मी सहजार असे नारी दान विप्रे न घ्यावे तस्कर विद्या असे जासी द्वार पाळका घरी परी येसी न घ्यावे अन्न कुटिलासी महादोष बोलीजे द्रव्य घेऊनी शूद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्न वर्जावे तया घरी घोडी विकी जो ब्राह्मण भागवत कीर्तन नाही घरी द्यूतकर्मी अति निष्ठुरी स्नानाविन भोजन करी तया घरी जेवू नये न करी संध्या सायंकाळी दान न करी कदा काळी पितृकर्म वर्जिता कुळी तया घरी न जेवावे दंभार्थाने जो तप करी अथवा कापट्य रूपे जरी द्रव्य घेऊनी जप करी तया घरी जेवू नये ऋण देऊन एखाद्यासी उपकार दावी परी येसी द्रव्य सांची कलत्रेसी तया घरी जेवू नये विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडिल्या घरी विद्वज्जन ब्राह्मण साधुसी एखादा करी अतिद्वेषी अन्न वर्जावे तुम्ही हर्षी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाई जो परता आपुलाले गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी गो ब्राह्मण वध करी श्रीवधू नर असे जरी अन्न घेता दोष भारी श्री गुरु म्हणती विप्रासी आशाबद्ध सदा नरू धरून राहे एका द्वारू दान देता वर्जी नरू जेवू नये तया घरी समस्त जातीस करी शरण तोची चांडाळ होय जाण घेऊ नये त्याचे अन्न नमन करी विप्रासी आपल्या कन्या जामातीसी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा पंचमहायज्ञ करी आपण जेवी अनेकाची घरी अन्न परपाक करी तया नाम जाण तया घरी जेवू नये विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण साली पाक निवृत्ती नव जाणे न जेवावे तया घरी घरचे अन्न दूषण करी परान्नाची स्तुती करी अन्न वर्जावे तया घरी शोपच नाम तयाचे भापसपणे उदर भरी अन्न घेता तया घरी डोळे जाती अवधारी आंधळा होय अल्पायुषी बधीर होय शरीरहीन स्मृती मेधा जाय जाण धृती शुद्धी जाय जाण माणसाचे घरी जेवू नये गृहस्थ धर्मे असे आपण दान धर्म न करी जाण अद्वैत शास्त्र बोलू जाणे तया घरी जेवू नये परगृही वास आपण परान जेवी जो ब्राह्मण त्याचे जितुके असे पुण्य यजमानासी जाय देखा तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श त्याची कारणे निषिद्ध असे परान तुम्ही वर्जावे भूदान गोदान सुवर्णदान गजवाची रत्नदान घेता नाही महादूषण अन्नदाना अति दोष असे समस्त दुष्कृत परांनासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेंचीच जाना परश्रेयसी संग केली या नरक होय परगृही वास करिता जाया आपुली लक्ष्मी त्वरिता अमावास्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा अगत्य जाणे परान्नासी न बोलाविता जाय संतोषी जाता होती महादोषी शूद्रे बोलाविता जाऊ नये आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येसी सुखे जावी अवधारा सूर्य चंद्र ग्रहणीसी दान घेऊ नये परी येसी
जाता अथवा मृत सुतकेसी जाऊ नये परी येसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर, तैसे जरी करीती नर त्यांचे कैचे दैन्य असे. समस्त देव त्याचे होती अष्टमहासिद्धी साधती. ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनू तया घरी. विप्रमदांदे व्यापिले आचार कर्म सांडिले, याची कारणी दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊन या. विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती परी येसी, सकळ आचार धर्मासी निरोपावे दातारा. श्री गुरुमूर्ती कृपासागरू त्रिमूर्तीचा अवतारू, भक्तजनांचा आधारू निरोपावे आचार ब्राह्मणाचे. श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी, सांगे नैक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचरले जे. नैमिषारण्यी समस्त ऋषी तप करीती बहुदिवसी, आला पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती. समस्त ऋषी मिळून विनविताती कर जोडून, ब्राह्मणाचे आचरण केवी करावे म्हणती ते. आता आम्ही आचार करीतो तेने संशय मनी येतो, ब्रह्मऋषी तुम्ही म्हणून पुसतो तुमचा उपदेश आम्हा भावा. गुरुमुखे वीन मंत्र ग्राह्य नवे हो पवित्र, तैसा श्री गुरु तू सत्पात्र आचार आम्हा सांगावे. पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार तुम्हांसी, जेणे होय प्रयासी सर्व सिद्धी पावती. ब्राह्ममुहूर्ती उठोनी श्री गुरुस्मरण करोनी, मग ध्यावा मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतुसह, सनत कुमार सनक सनंदन सह स्मरावे तये वेळी. सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी देखा. सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषींते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी, समस्त नामे घेऊनी ऐसे म्हणावी प्रात स्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी, लघुशंकेसी जाऊनी शौचाच मन करावे. पराशर म्हणे ऋषींसी ऐका आचमन विधेसी, सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणे ऐका. स्नानापूर्वी अपर दोनी उदक प्राशिता येणेंची गुणी, निजता उठता समयी दोनी आचमने करावी. अधो वायू शब्द झालिया वोखटे दृष्टी देखील या. दोन्ही वेळा आचमुनिया शुची व्हावे परी येसा. भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आलिया शिंकलिया दोनी, लघुशंका शौची दोनी आचमन करावे. जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी, स्पर्श करावा अक्षक श्रोत्री इने पवित्र परी येसा. ब्राह्मणाचे उजवे कानी सप्त देवता असती निर्गुणी, त्यांचे स्पर्शिता तत्क्षणी आचमन फळ असे देखा. श्लोक. अग्निपरापश्च चंद्रश्व वरुणा केंद्र वायवः, विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवतः. टीका. त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका. अग्नी आप वरुणार्का, वायू इंद्र चंद्र असती. लघुशंका चमन करोनी तुष्णी स्नान करा सुमनी, बैसावे शुची आसनी अरुणोदय होय तव. गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त वरकड जपावे पवित्र, प्रगट होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञोपवीत कानी ठेवनी डोईस पालव घालुनी, नैऋत्य दिशे जाऊनी अधोमुखी बैसावे. दिवसा बसावे उत्तरमुखी, रात्री बसावे दक्षिणमुखी. मौन असावे विवेकी, चहूंकडे पाहू नये. सूर्यचंद्र नक्षत्रांसी पाहू नये नदी आकाशी. श्रीजन लोक परियेसी पाहू नये कवनाते. शौचाविने कांस घाली कांसन काढी लघु शंका काळी, तासी होये यमपुरी अढळी नरक भोगी अवधारा. अगत्य घडे उदकावीन करुणिया गंगा स्मरण, मृत्तिकेने शौच करणे भक्षणादी वर्जावे. बहिर्भूमी जावयासी ठाऊ कैसा परियेसी, ऐका समस्त तत्परेसी म्हणे पराशर सर्वाते. न बैसावे भूमीवरी बैसीचे पान गवतावरी, हिरवी पर्णे करावी दुरी वायला पाणी बैसावे. जे ब्राह्मण उभ्या मुक्ती त्यांचे ऐका कवन गती, त्यांचे रोमे अंगी किती
तावत काळ वर्षे नरकी पडती. मळ विसर्जन करुनी उठावे हाती शिष्ण धरुनी, जळपात्रापासी जाऊनी शौच करावे परी ऐसा. मृत्तिका शौच करावयासी, मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी. वारुळ मूषक गृह परीसी, नदीमधीला आणू नये. ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षाखालील माती, देवालय क्षेत्र तीर्थी मृत्तिका आपण वर्जावी. वापी कूप तडागान मृत्तिका अनिता पुण्य बहुत, उदक करी घेऊनी प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचासी. आवळा एवढे गोळे करावे, लिंगस्थानी एक लावावे. अपानद्वारी 5 स्वभावे, एकेका हस्तासी 3 सप्ते. एक पायासी 7 वेळा मृत्तिका लावावी सकळ. आणिक सांगेन समय केवळ, ऋषी समस्त परी ऐसा. या मृत्तिका शौचविधान मूत्रशंकेसी 1 गुण, बहिर्भूमीसी 2 गुण, मैथुना अंती 3 गुण देखा. अनेक प्रकार असे देखा, करावे येणेन प्रमाणे ऐका. जितुके करणे गृहस्थ लोका, 2 गुण करावे ब्रह्मचारी. 3 गुण करावे बानप्रस्थे, 4 गुण करावे यती समजते. न्यून पूर्ण करावे या परते, धर्म सिद्ध होय देखा. येणे प्रकारे करा दिवसी, रात्री याच्या अर्धेंसी. संकट समय या अर्धेंसी, मार्गस्थे अर्ध त्याहुनी. व्रतबंध झाली या ब्राह्मणासी, हाचा आचार परी ऐसी. हाची उपदेश हु वर्णांसी, शौच विधी बोलिला. शौच केली या नंतरी, चूळ भरावी परी करी. ब्राह्मणे 8 भरी, क्षत्रिये 6 परी ऐसा. वैश्य 4, शूद्रे 2 वेळ, येणे विधी भरा चूळ. अधिक न करावे केवळ, म्हणे पराशर ऋषी. चूळ भरावे 8 वेळा, आचमवावे 3 वेळा. शुचिस्थानी बैसून निर्मळा, कुळ देवता स्मरावी. सुष्मिम आचमन करावे, नाम घेता 24 ठावे. आतळावे पुन्हा आचमावे, त्याचा विधी सांगेन. विप्र दक्षिण तळहाती, 5 तीर्थे विख्यात असती. जे बोलिले असे श्रुती, सांगेन तीर्थ अवधारा. अंगुष्ट मूळ तळहातीसी, अग्निब्रह्म तीर्थ परी ऐसी. तर्जनी अंगुष्ट मध्यदिशी, पितृतीर्थ असे जाण. चतुर्थ अंगुलीचे वरी, देवतीर्थ अवधारी. कनिष्ठिका भागोत्तरी, ऋषितीर्थ परी ऐसा. तर्पण देव पितृ ऋषी, जे स्थानी तीर्थे करावी हर्षी. आचमन ब्रह्मतीर्थेंसी, करा ब्राह्मण विद्वज्जन. ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही, केशव नारायण माधव म्हणोनी. देवतीर्थ उदक सांडोनी, गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त, धुओनी दोन्ही. त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनी, बिंबोष्ट तळ हस्ते स्पर्शोनी. श्रीधर नाम उच्चारावे. पुनरपि हस्त ऋषिकेशी, पद्मनाभ पादद्वय स्पर्शी. सव्यहस्त पंचांगुलींसी, दामोदर शिखास्थानी. चतुरंगुली पृष्ठदेशी, संकर्षण घ्राणेंसी. तर्जनी आणि अंगुष्ठेंसी, म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ठ अनामिकेंसी, नेत्रस्पर्श श्रोतेंसी. कनिष्ठिका अंगुष्ठेंसी, अच्युत नाभी म्हणावे. पंचांगुली उपेंद्र देखा, हरी श्रीकृष्ण भुजा एका. 5 अंगुली विधिपूर्वका, येणे विधी स्पर्शावे. येणे विधी संध्याकाळी, आनिक करावे वेळोवेळी. अशौच अथवा संकटकाळी, असे विधाने ती ऐका. देवतीर्थे तिन्ही घ्यावे, हस्त प्रक्षाळा गोविंद नावे. मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे, संध्या व्यतिरिक्त येमेन परी. विधाना अनिक सांगेन, देवतीर्थे तिन्ही घेऊन. गोविंद नामे हस्त धुवून, चक्षु श्रोत्र स्पर्शावे. शूद्रादी ओवळियासी, स्पर्श होता परी ऐसी. आचमन विधी ऐसी, गुरु म्हणती ब्राह्मणाते. भिजोनी आलिया पाऊसांत, द्विराचमने होय पुनीत. स्नान भोजनी निश्चित, द्विराचमन करावे. फलाहार भक्षण करिता, अथवा आपण उदक घेता. आला असे स्मशानी हिंडता, द्विराचमने शुद्ध होय. उदक नसे जवळी जरी, श्रोत्राचमन करा निर्धारी. आनिक असे एक परी, कृष्णिमा आचमन करावे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आचमन विधी आहे ऐसी. जे करीती भक्तींसी, दैन्य कैचे तया घरी. आता सांगेन विधान, करावया दंत धावन. समस्त पर्वणी तजून, प्रतिपदा षष्टी वर्जावी. न करावे नवमी द्वादशीसी, शन्य कर्म मंगळवारेसी. श्राद्ध काळी विवाह दिवसी,
करू नये दंत धावन. कंटक वृक्ष शाखेंसी ताड माड केतकींसी. खर्जूर नारिकेल शाखेंसी केलिया जन्म चांडाळ योनी. खदीर करंजा आघाडींसी औदुंबरार्क वट शाखेंसी. अथवा वृक्ष करवंदेंसी पुण्य वृक्ष ऐका तुम्ही. विप्रे द्वादशांगुलेंसी नवांगुले क्षत्रियासी. षडांगुले वैश्य शूद्रांसी दंत धावन काष्ट आणावे. दंत धावन काष्टेसी तोडिता म्हणावे मंत्रासी. आयु प्रज्ञानाम परियेसी म्हणून काष्ट तोडावे. दंत धावन करून ऐसी काष्ट टाकावे नैऋत्य दिशे. चूळ भरोनी द्वादश द्विरा चमन करावे. मग कयावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन. तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया. प्रज्ञा वाडे दुःस्वप्ननाश सकळ दैवते होती वश. सौभाग्य सुख होती हर्ष प्रातस्नान केलिया. यती तापसा संन्यासी त्रिकाळ करावे स्नानासी. ब्रह्मचारी विधींसी एक वेळ करावे. नित्य केलिया पाप नाश असे. करावे याची कारणे हर्षे गृहस्थे वानप्रस्थे विशेषे. प्रात मध्यान्नी करावे अशक्य संकट आले जरी. अथवा न मिळे निर्मल वारी. स्नान करावं याची परी सांगे नैका ब्राह्मण हो. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. करा विधीने मंत्रस्नान आपोहिष्टा मंत्राने. आनिक स्नान फळे असती ज्यास असेल भावभक्ती. गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थस्नान फळे असे. अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता. अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे. अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहुनी वारा घेत. किंवा बैसावे गोंधळींत स्नान फळ असे देखा. स्पर्श चांडाळ होता जल स्नानी होय शुचिता. शूद्राचा स्पर्श होता उपस्नान करावे. दृढ असे तनु आपुले स्नान मुख्य करावे जले. संधी विग्रह सांकडे पडले उपस्नान करावे. प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी. अशक्तता असेल देहासी उष्णोदके करावे. स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क. पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे. उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रिता. मध्ये करावे आचमन तत्वता संकल्प तेथे म्हणावा. घरी स्नान करिता देखा अघमर्शन तर्पण नव्हे निका. वस्त्रे पिळू नये ऐका आपुले हस्ते करुनिया. पुत्रोत्साह संक्रांतीसी श्राद्ध काळ मृत दिवसी. न करावे स्नान उष्णोदकेंसी अमावस्या पौर्णिमा. स्नान करिता बाधा शिका दर्भहस्ती सूर्याभिमुखा. मौन असावे विवेका कवनासवे न बोलावे. आपोहिष्टा मंत्रेसी गायत्री तीन म्हणा सुरसी. येनेन परी स्नानोदकासी अभिमंत्रावे ब्राह्मणे. प्रथम शीतोदक घेऊनी पश्चात उष्णोदक मिळवूनी. स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थांनी घरी देखा. अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित. उद्यंत मंत्र जपत वस्त्र सूर्यासी दाखवावे. आचमन करून आपण देवसत्वा मंत्र जपून. धूत वस्त्र नेसून आणिक मंत्र जपावे. आवहंती वितन्वती मंत्रे वस्त्रे नेसावी पवित्र. द्विराचमन करावे तंत्रे वस्त्र पिळोनी आचमन कीजे. आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने. आपोहिष्टादी मंत्राने प्रोक्षावे शरीरावरी. पाद मूर्ध्नी हृदयस्थानी मूर्ध्नी हृदय पाद प्रोक्षोनी. करावे तुम्ही मार्जनी आपोहिष्टा मंत्रेंसी. ऐसे स्नान करोनी पुन्हा आचमन करोनी. मानस स्नान विधींनी करावे ऐका भक्तीने. नारायण विष्णुमूर्तीसी स्नान करावे भक्तींसी. चतुर्भुज अलंकारेंसी ध्यान केलिया मानस स्नान. अपवित्र पवित्रो वा येणे मंत्रे हरी ध्यावा. उदके देहे प्रोक्षावा स्नान फळ अवधारा. मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण. रविवारी निषेध जाल ज्वर होय अंगासी. नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू. गंगा स्मरणे निर्धारू आर्ध वस्त्रे अंग पुसावे. कांतिहानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी. लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी गुरुवारी.
शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपत, जानायसे निश्चित, मंगल स्नान करावे, नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्रात सूर्याभिमुखी, संध्याकाळी पश्चिमुखी स्नान करावे अवधारा. स्नान करिता नदीसी, अघोमर्शन करावे परियेसी. नमो अग्नये अप्सुमते, मंत्रेंसी नदी स्नान करावे. यद कांक्रूर मंत्रेंसी, उदक लोटावे द्विहस्तेंसी. 3 वेळा लोटोनी हर्षी, इमं मे गंगे जपावे. ऋतम च सत्तम च मंत्र जपत, स्नान करावे गंगेत. नदी स्नान विधी ख्यात, करा तुम्ही विप्रवर्ग. रोदनांती वमनांती, मैथुन दुःस्वप्न दर्शनांती. स्नाना वेगळे शुद्ध न होती, स्नान करावे अवधारा. आता वस्त्राचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. ओले वस्त्र कांसिवीन, नेसू नये गृहस्थाने. रक्तादी वस्त्र जीर्ण धोत्र, नेसू नये जन जप करीत. ते पुण्य जाय राक्षसांप्रत, एक धोत्र असले या. श्वेतवस्त्र ब्राह्मणासी, मुख्य असे परियेसी. उपवस्त्र ब्रहिवारसी, उत्तर वस्त्र म्हणजे तया. धोत्र नेसल्यानंतरी, विभूती लावावी परिकरी. मंत्रविधान पूरसरी, भस्म धारण करावे. भस्म शुद्ध न मिळे जरी, गोपीचंदन लावावे परी. द्वारावती मुख्य धरी, वरकड मृत्तिका अग्राह्य. न मिळे द्वारावती देखा, करा धारण गंगा मृत्तिका. ऊर्ध्व पुंड्र असे निका, विष्णू सायुज्य होय तया. पुष्टी काम असे जासी, लावावे तेने अंगुष्ठेंसी. जासी काम असे आयुषी, मध्यांगुली लावावे. अन्न काम अनामिकेंसी, तर्जनी काम्य मुक्तीसी. जे लावी ती नखेंसी, महापातक घडे तया. उत्तम रुंदी दशांगुली, मध्यम नव अष्टांगुली. सप्त 6 पंचांगुली, शुप्राकार लावावे. चतुर्थ त्रिणी द्वयांगुली, अधम पक्ष असे बोली. द्वादश नामे कराभली, विष्णू नाम उच्चारित. केशव म्हणावे ललाटस्थानी, नाभी नारायण म्हणोनी. माधव नामे हृदयस्थानी, कमळ पुष्पाकार देखा. गोविंद नामे कंठेसी, विष्णू नामे कटी प्रदेशी. दक्षिण भुजा मधुसूदनेसी, नाभी उत्तर त्रिविक्रम. वामन नामे बाहू देखा, श्रीधर दक्षिण कर्णिका. ऋषिकेश वाम कर्णिका, पद्मनाभ दक्षिण कटी. दामोदर शिरस्थान, ऐका ऊर्ध्व पुंड्र विधान. पापे जाती जळोन, गोपीचंदन लाविता. द्वारावती लावोनी, लावा भस्म त्रिपुंड्रांनी. हरिहर संतोषोनी, साधे भुक्ती मुक्ती देखा. विवाहादी शोभन दिवसी, देवता कृत्य श्राद्ध दिवसी. अभ्यंगानंतर सूतकेसी, गोपीचंदन वर्जावे. ब्रह्मयज्ञ तर्पणासी, कुश सांगेन विस्तारेंसी. आहे ती 10 प्रकारेंसी, नामे सांगेन विख्यात. दुर्वा उशीर कुशकाश, सकुद गोधम व्रीही मौजिष. नागर मोथा दर्भ परेसा, दशदर्भ मुख्य असती. नित्य आणावे दुर्वेंसी, जरी न साधे आपनासी. श्रावण भाद्र पदमासी, संग्रह संवत्सरी करावा. चारी दुर्वा विप्रासी, त्रिणी क्षत्रिय वैशांसी. एक नेमिली शूद्रासी, चतुर्वर्णी धरावे. या दुर्वेची महिमा, सांगता असे अनुपमा. अग्रस्थानी असे ब्रह्मा, मुळी रुद्र मध्ये हरी. वग्रभागी चतुरंगुल, ग्रंथी मुळी द्वयांगुल. धारण करावे ब्रह्मकुळे, याची महिमा थोर असे. चक्र धरुनी विष्णू देखा, दैत्य पराभवी ऐका. ईश्वर त्रिशूल धरिता देखा, राक्षसांतक केवी होय. इंद्र वज्रायुध धरिता, दैत्यगिरी विभांडी तत्वता. तैसे ब्राह्मण दुर्वा धरिता, पाप दुरिते पराभवती. जैसे तृणाचे बनविसी, अग्निस्पर्श होता नाशी. तेवी आली या पापराशी, दर्भस्पर्श जळती देखा. ब्रह्मयज्ञ जप समयी, ग्रंथी बांधावी कुशाग्री. वर्तुळाकार भोजन समयी, धरावी ब्राह्मणी भक्तीने. कर्म आचरता दुर्वेंसी, ग्रंथी बांधावी परियेसी. अग्निस्पर्श कर्पुराशी, पापनाशी येणेन परी. एकादशांगुल प्रादेश मात्र, द्विदल असावे पवित्र. नित्य कर्मासी हेंच पवित्र, द्विदल जाना मुख्य असे. जप होमादी दानासी, स्वाध्याय पितृ कर्मासी. सुवर्ण रजत मुद्रिकेंसी, कुशा वेगळे न करावे. देव पितृ कर्मासी दे,
रजत करावे सुवर्णयुक्त, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावी अनामिकेसी, मुद्रिका असावी खडग पात्री, कनिष्ठी कांगुली पवित्री, ग्राह्य नवे जिवंत पित्री, तर्जनांगुली मुद्रिका, योगपट उत्तरी देखा, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, पायीन घालाव्या पादुका, गया श्राद्ध न करावे, नवरत्न मुद्रिका ज्याची हाती, पापे त्यासी न लागती, एखादे रत्न असता हाती, मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी, प्रातसंध्येचे विधान, सांगे नाही का ऋषीजन, नक्षत्र असतांची प्रारंभून, अर्घ्य सूर्योदयी द्यावे, सूर्योदय होय तव, जप करीत उभे असावे, उदय समयी अर्घ द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, ऋषी पुस्ती पराशरासी, संध्या करावया विधी कैसी, विस्तारोनी आम्हांसी, सांगावेजी स्वामिया, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन संध्या विधीसी, ऐका तुम्ही तत्परतेंसी, पराशर स्मृतीसी असे, गायत्री मंत्र जप करिता, शिका बांधावी तत्वताम, आसन घालावे निरुता, दर्भ पाणी होऊनी, देवतीर्थे द्विराचमन, विष्णू नाम स्मरण, प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे, प्रणवाचा परब्रह्म ऋषी, गायत्री नाम छंदासी, परमात्मा देवता परियेसी, म्हणा प्राणायामे विनियोग, ओम व्याहती सत्यज्ञानिया, नाभी हृदय मूर्ध्नी स्पर्शावया, व्याहती सप्त अतिशया, प्रत्येक देवता ऋषी सांगेन, व्याहती सप्त स्थानासी, ऐका असे प्रजापती ऋषी, प्रत्येक देवता परियेसी, सप्त नामे देवांची, अग्निर्वायू गुरु सूर्य, वरुणेंद्र विश्वदेव, सप्त व्याहती सप्तदेव, छंद सप्त सांगेन, गायत्री आणि उष्णिका, अनुष्टूप बृहती पंक्ती पंचमैका, त्रिष्टूप जगती छंद विशेखा, प्राणायामे विनियोग, ओम भूपादन्यास, ओम भुव जानु स्वगुह्य, ओम महनाभिस्थान स्पर्शा, जनो हृदय तपो कंठ, सत्य भूर्ललाट जाना, गायत्री छंदेसी म्हणा, विश्वामित्र ऋषी खुना, प्राणायामे विनियोग, ओम भूहृदयाय नमैती, ओम भुव शिरसे स्वाहेती, ओम स्वः शिखाये वषडिती, ओम तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुम, ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय वौषट, धियो यो नः प्रचोदयात् अस्त्राय फट, ओम भूर्भुव इति दिग्बंधः, ऐसे षडंग करावे, प्राणायामे विनियोग, म्हणूनी आपोस्थान स्पर्शोनी, ज्योतिर्नेत्र स्पर्शसानी, रसो जिव्हामृत ललाटे, प्राणायाम करावयासी, प्रजापती म्हणती ऋषी, देवता नामे परियेसी, ब्रह्माग्नी वायू सूर्य असे, ब्रह्म भूर्भुव स्वः म्हणूनी, प्राणायाम करा तिन्ही, त्रिपदा गायत्री जप कोणी, जपणारासी सर्व सिद्धी, गायत्रीची अधिदेवता, ब्रह्माग्नी वायू सविता, ऋषी ब्रह्मा असे ख्याता, सप्त लोक न्यास सांगेन, पादन्यास भूर्लोक, भुव जाणू अति विशेख, स्वगुह्य असे लोक, नाभिन्यास महरलोक, जनो हृदय तपोग्रीवे, भ्रुवोर ललाटे सत्य लोक म्हणावे, ऐसे शिरस्थान बर्वे, सत्य लोक म्हणती तयासी, गायत्रीची प्रार्थना करुनी, प्राणायाम करा विधींनी, ब्रह्मचारी गृहस्थांनी, पंचांगुली धरा परमेष्टी, वानप्रस्थ संन्यासी यती, अनामिकाक निष्ठिकांगुष्टेंसी, ओंकारादी वायू पुरकेसी, दक्षिण नासापुटे चढवावे, वाम नासापुटी विसर्जोनी, करा प्राणायाम तिन्ही, येनेंची विधी करा मुनी, त्रिकाल संध्या कर्मे, आता करावे मार्जनीसी, सांगे नाही का समस्त ऋषी, जैसे असे स्मृती चंद्रिकेसी, तेने विधी सांगतो, आपोहिष्टेती सुक्तेंसी, सिंधू द्वीप ऋषी गायत्री छंदेंसी, आपो देवता मार्जनासी, हा म्हणावा विनियोग, येणे मंत्रे म्हणून, कुश पवित्र करा मार्जन, यस्य क्षयाय मंत्रे जाण, आपुले पाद प्रोक्षावे, आपो जन यथामंत्रेंसी, प्रोक्षावे आपुला शिरसी, सूर्यश्वेती मंत्रेसी, उदक प्राशन करावे, हिरण्यवर्ण सुक्तेंसी, मार्जन करावे परियेसी, द्रुपदादी वेती मंत्रेंसी, घ्राणोदे उदक सोडावे,
आचमने करोनी दोन मार्जन विधान सांगेन, वामहस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी, औदुंबर सुवर्ण रजत काष्टाचेही असे पवित्र, ऐसे असे निर्मळ पात्र, वामहस्ती उदक बर्वे, मृण्मय अथवा द्विमुख पात्र, भिन्न पात्र ते जान अपवित्र, ते अग्राह्य देवता पितराम, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. मार्जन संख्या सांगे नैका, शिरसी अष्टपादे नौका, यस्य क्षयाय स्नानभूमिका, इनेन परी मार्जन, आपह पुनंतु मंत्रेंसी, प्राशनोदक माधानेंसी, अग्निश्वेती मंत्रेंसी, सायन संध्या करावी, प्राशनांती तुम्ही ऐका, द्विराचमन करा निका, आग्राण करुणी सांडीचे ऐका, एका आचमन करावे, अर्घ्य दावयाचे विधान सांगे नैका ऋषीजन, गोशृंगा इतुके आकारोन अर्घ द्यावे मनोभावे, गायत्री मंत्र जपोनी सायन प्रातर द्यावी तिन्ही, हंस शुचिशेती माधांनी अर्घ द्यावे अवधारा, प्रातर माधांनी उभे बर्वे, सायम अर्घ्य बैसुनी द्यावे, आचमन त्रिवारी करावे, करी प्रदक्षिणा असावादित्य, अर्घ द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून, राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ते देखा, सूर्यासवे युद्धासी नित्य येती परीयेसी, संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय, अब्जय येता सूर्यासी उद्यास्तमान न होय परीयेसी, कर्मेन चालती ब्राह्मणांसी स्वाहा स्वधा कार राहती, समस्त देवांस उपवास होती, सृष्टी राहिली न होय उत्पत्ती, म्हणून उपाय रचियेला, याची कारणे अर्घ देती, तींची वज्रा युधे होती, जावनी दैत्यांसी लागती, पराभविती प्रतिदिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश, त्यांसी वधिलिया घडती दोष, प्रदक्षिणा करिता होय नाश, असावादित्य म्हणोनिया, ब्रह्महत्याची या पातकासी, भूप्रदक्षिणा दोष नाशी, 4 पावले फिरता कैसी, भूमी प्रदक्षिणा पुण्य असे, संध्या करावं याचे स्थान सांगे नैका फल विधान, घरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधारा, 10 फळ ग्रामाबाहेर देखा, नदीस केलिया शता देखा, पुष्कर तिरी सहस्र एका, गंगासूर नदी कोटी फल, सुरापान दिवा मैथुन अनृतादी वाक्य पापे जाण, संध्या बाहेर करिता क्षण जळती दोष तात्काळी, स्थाने असती जप करावयासी, विस्तारे सांगेन तुम्हांसी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, एक चित्ते परीयेसा, जप केलिया घरी ऐका, एकची फल असे देखा, बाहेर द्विगुणी फल अधिका, नदी तीरी त्रिगुण फल, गोस्थल वृंदावन देखा, 10 गुण फल अधिका, अग्निहोत्र स्थानिनिका, शतगुण फल अधिक असे, तीर्थ देवता सन्निधानी, सहस्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल हरी सन्निधानी, ईश्वर सन्निधानी अनंत फल, जप करिता आसनासी, विधी निषेध आहे परीयेसी, सांगे नैका तत्परेंसी, पुण्य पाप बोलिले असे, काष्टासनी बैसून जरी, जप करिता मनोहरी, दुःख भोगी निरंतरी, अभागी पुरुष तो होय, पल्लव शाखांसी बसता, सदा होय दुष्यिता, वस्त्रासनी दरिद्रता, पाषाणासनी व्याधी होय, भस्मासनी व्याधीनाश, कमलासनी सुख संतोष, कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचर्मी मोक्षश्री, कुशासनी वशीकरण, सर्व रोगांचे उपहरण, पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय, ओम इत्ते क्षारक मंत्री, जपाव तुम्ही पवित्री, ध्यान करावे गायत्री, समस्त पापे हरती देखा, गायत्रीचे स्वरूप आता अभिनवसे वर्णिता, रक्तांगी वास रक्ता, हंस वाहन असे देखा, अकार ब्रह्मा अधिदेवता, चतुर्भुजा चतुर्वक्त्रा, कमंडलू अक्षसूत्रा, चाटू धरिला असे करी, ऋग्वेद असे समागमी, अग्निहोत्र फल आवाहयामी, मग आया तू वरदा देवी, म्हणावे ऐका ब्राह्मणाने, त्या मंत्रासी ऋषी देवता, गायत्री सदृश असे ख्याता, प्रात संध्या तुम्ही करिता, विधी तुम्हा सांगेन, गायत्री देवता गायत्री अनुष्णुप छंद, ओम आदित्य देवता देवा, हे प्रात संध्या म्हणता भेद, गायत्री देवता गायत्री छंद, गायत्री आवाहने विनियोग, ही माध्यान्ह संध्या म्हणावी, सविता देवता गायत्री छंद, सरस्वती आवाहने विनियोग, प्रातः संध्येचे ध्यान सांगे नैका तुम्ही
तुम्ही गहन. रक्तांगी रक्तवसन हंसासने आरूढ असे. चतुर्बाहू चतुर्मुखी कमंडलू धरिला विषेखी. अक्षरसूत्र चाटू हस्तकी ऋग्वेद सहित अग्निहोत्र. ऐसे ध्यान करोनी मग म्हणावे अक्षर ज्ञानी. एक चित्ते असा ध्यानी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. ओंकार शिखा मा वाहयामी छंद ऋषी ना वाहयामी. श्रिय मा वाहयामी बल मा वाहयामी. ऐसे म्हणोनी प्रातकाळी संध्या करावी सुवेळी. आता सांगेन माध्यान काळी ध्यान आवाहन पूर्वक. अभिभूरो सावित्री ध्यान यौवनस्था माध्यान्न. सांगेन ऐका ऋषीजन एक चित्ते परियेसा. श्वेतांगी श्वेतवस्त्र वाहनसे वृषभ पवित्र. उकार रुद्र गणदैवत पंचमुखा असे देखा. वरद अभय हस्त देखा रुद्राक्ष माळा त्रिशूल धारका. यजुर्वेद असे देखा अग्निष्टोम फल जाना. ओंकार शिखा मा वाहयामी छंद ऋषी न वाहयामी. श्रिय मा वाहयामी ह्रिय मा वाहयामी. आताम सायं संध्या ध्यान सांगेन ऐका विधान. एक चित्ते ऐका वचन ध्यानपूर्वक सांगेन. अभिभूरो सरस्वती वृद्धा जाणावे तुम्ही सायं संध्या. कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधाना गरुड वाहन असे देखा. मकार विष्णू देवता चतुर्भुज शंख चक्र धृता. गदा पद्म धारण हस्ता सामवेद सहित जाना. वाजपेय फल जाण सायं संध्या असे ध्यान. करावे ऐका तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगती श्री गुरु. ओंकार शिखा मा वाहयामी छंद ऋषी न वाहयामी. श्रिय मा वाहयामी बल मा वाहयामी. पंचशीर्षोपनयने विनियोग प्रणवस्य परब्रह्म ऋषी. परमात्मा देवता गायत्री छंद. उदात्त स्वरित स्वर अग्निर्वायु सूर्य देवता. गायत्री त्रिष्टुप जगती छंद ब्रह्मा विष्णु महेश्वरा देवता. ऋग्यजुः सामानि स्वरूपानि आहवनीयाग्नि गार्हपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि. पृथिव्यंतरिक्षं दोस्तत्वानि उदात्त अनुदात्त स्वरित स्वरः. पीत विद्युत श्वेतवर्णी प्रातर्मध्यान तृतीय सवनानि. विश्व तैजस प्राग्य स्वरूपिणी जागृती स्वप्न सुषुप्तवस्था. ऐसे त्रिपदा गायत्रीसी सांगितले त्रिविध ध्यानासी. आता विधान जपासी सांगेन ऐका एक चित्ते. ममोपात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ. जपे विनियोग ओम अम नाभौ वम हृदये मम कंठे. भुहा अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी. अग्निर्देवता परियेसी विश्वामित्र ऋषी देखा. षडज स्वर श्वेतवर्ण पादस्पर्श उच्चारोन. प्राणायामे विनियोगून दुसरी व्याहती म्हणावी. भुव अक्षर मंत्रासी उष्णिक नाम छंदासी. वायुर्देवता परियेसी भृगु ऋषी असे जाण. असे रूप श्यामवर्ण पादस्पर्श रूप उच्चारोन. करा तुम्ही ऐसे ध्यान जाणूमध्ये न्यासावे. प्राणायाम विनियोग म्हणूनी न्यास करावे भक्ती भावनी. स्वह व्याहती म्हणूनी ध्यान करा भक्तीने. स्वह व्याहित मंत्रासी म्हणा अनुष्टुप छंदासी. सविता देवता परियेसी भारद्वाज ऋषी जाण. स्वर गांधार पीतवर्णा कंठी स्पर्शोनी मंत्र म्हणा. प्राणायामे विनियोग जाना. तृतीय व्याहिती मंत्रासी. ओम महामंत्रासी बृहती छंदासी. बृहस्पती देवता परियेसी वसिष्ठ ऋषी निर्धारे. मध्यम स्वर पिशंगवर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान. वेगे म्हणा नाभी स्पर्शोन प्राणायामे विनियोग. जनमंत्र उच्चारासी म्हणा पंक्ती छंदासी. वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण. रूप असे नीलवर्ण करा न्यास हृदयस्थान. प्राणायामी विनियोगून जनः पंचन्यास ऐसे. तपः मत्र न्यासासी ईश्वर छंद परियेसी. ईश्वर देवता कश्यप ऋषी दैवत स्वर परियेसा. असे आपण लोहवर्ण स्पर्श करावे कंठस्थान. प्राणायामे विनियोगून न्यास करावा ब्राह्मण हो. सत्यम म्हणतसे मंत्रासी करावे जगती छंदासी. विश्वे देव अंगिरस ऋषी निषाद स्वर जाणावा. रूप असे कनकवर्ण भ्रुवोर ललाटा स्पर्शून. प्राणायामे विनियोगून न्यास करावा भक्तीने. इतुके न्यास करोनी हस्त ठेवा शिरस्थानी.
ध्यान करा विधानी, सांगे नाही का ब्राह्मण हो. शिरस्थान स्पर्शासी म्हणा अनुष्टुप छंदासी, उच्चार प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण. प्राणायामे विनियोगून मग करावे गायत्री ध्यान. ओम आपो ज्योती म्हणून मंत्र म्हणा भक्तीने. ओम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुव स्वरो. शिरसी येणे विधी अंगन्यास करावे. 24 अक्षरे मंत्रासी न्यास सांगेने का एकासी. एक चित्ते परीसी म्हणे पराश ऋषी तो. या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वामित्र ऋषी. देवी गायत्री छंदेसी वर्ण देवता सांगेन. ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे परीयसी. पृथक न्यास परीयसी सांगे नैक द्विजोत्तमा. तवर्णाक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. अग्निदेवता परीयसी गायत्री छंद म्हणावा. आतसी पुष्पे वर्णे जैसी तद्रूप वर्ण असे परीयसी. वायव्य कोण स्थानतासी गुल्फ न्यास करावा. सर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वायुदेवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. जंगस्थानी असे न्यास सौम्य रूपे पिवळे सुरस. सर्व पापे दहती परयेस सवर्णाचे लक्षण. विवर्ण नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. सोमदेवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करावया जानुस्थान इंद्रनील विद्युत वर्ण. ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा. तुवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. विद्युत देवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करा जानुस्थानी दीप्ती असे जैसा वन्ही. रूप असे साम्यपणी भ्रूण हत्या पापनाशी. वरवर्ण अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. सोमदेवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. सुवर्ण स्फटिक कांती गुह्यस्थानी न्यास बोलती. समस्त अघौग नाशती रूपार वर्णव स्थाना उत्तम. रेवर्ण नाम अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वरुण देवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. निकार वृषण स्थान जाना विद्युत प्रकाश रूप धारणा. बाह्यस्पत्य नाम खुना अभिय पाप क्षालन. निवर्णाक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. बृहस्पती देवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. यम कटिस्थान शांताकार वर्ण देह हत्या पाप ज्वलन. न्यास करावे सगुण विद्वजन ब्राह्मणा. यम अक्षर म्हणावयासी असे विश्वामित्र ऋषी. तारका दैवत परीयसी देवी गायत्री छंद असे. भकारा नाभी करा न्यास कृष्ण मेघ वर्ण सुरस. पर्जन्य देवता संकाश गुरु हत्ता पापनाशी. भवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. पर्जन्य देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. ग्रो अक्षरा उदरन्यास ध्यान रक्त वर्ण सुरस. इंद्र देवता परीयस गोहत्येचे पाप जाय. गोवर्ण नाम अक्षरासी जानावा विश्वामित्र ऋषी. इंद्र देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. देकार न्यास स्तनासी गंधर्व नाम देव परीयसी. श्री हत्या पापनाशी एकचित्ते परीयसा. देवर्ण नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. गंधर्व देवता परीयसी देवी गायत्री छंद देखा. वकार हृदय स्थानन्यास शुक्ल रूप वर्ण परीयेस. पुषा देवता असे त्यास वाणी जात पापनाशी. ववर्णाक्षर मंत्रासी जानावा विश्वामित्र ऋषी. रुद्र देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. स्य अक्षरा कंठन्यास कांचनवर्ण रूप सुरस. मित्र देवता परीयस मार्जार कुकुट पाप जाय. स्य वर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. मित्र देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. धिकाराक्षर मंत्रदंतिन्यास शुक्ल कुमुद संकाश. द्वष्टा देवता परीयस पितृहत्या पाप जाय. धिवर्ण नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. विष्णु देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. मकार न्यास तालुस्थान पद्म तेजोमय जान. वासुदेव असे खुण सर्व जन्म पाप जाय. मकार वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वासुदेव देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. हिकार नासिकी करान्यास
शंखवर्ण असे त्यास, वासुदेव देवता परीयेस सर्व पाप हरण होय. ही वर्ण नाम मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. मेरू देवता परीयेसी देवी गायत्री छंद जाना. धिकारा नेत्र स्थानी न्यास पांडुर भास संकाश. सोम देवता परीयेस पाणिग्रहण पापनाशी. द्विवर्ण नाम अक्षरासी तोची विश्वामित्र ऋषी. सोम देवता परीयेसी देवी गायत्री छंद जाना. योकाराक्षर मंत्रासी भ्रुवोर मध्ये नासीचे त्यासी. रक्त गौर वर्ण रूपेंसी प्राणीवध पाप जाय. योकाराक्षर नामाक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. यम देवता परीयेसी देवी गायत्री छंद जाना. योकार ललाट स्थानी न्यास रूप रुक्मांभ संकाश. सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे. योवर्णाक्षर मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी. विश्वे देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. नकारा उदित प्राणमुखा सूर्यासमान तेज देखा. अश्विनौ देवता असिनिका विराजमान परीयेसा. नकाराक्षर वर्णासी जाना विश्वामित्र ऋषी. अश्विनौ देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. प्रकाराक्षर न्यास करोनी दक्षिणे रूप असे नीलवर्ण. प्रजापती देवता जान विष्णू सायुज्य पाविजे. प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. प्रजापती देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. चोकार वर्ण मंत्रासी न्यासीचे तया पश्चिम भागासी. कुंकुम रूप वर्णतासी सर्व देव पदवी पाविजे. चोकार वर्ण मंत्राक्षरासी जानावा विश्वामित्र ऋषी. सर्व देवता परीयसी गायत्री देवी छंद जाना. दकाराक्षराचा उत्तरे न्यास शुक्ल वर्ण रूप सुरस. करावे तुम्ही ऐसे न्यास कैलास पद पाविजे. दकाराक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. रुद्र देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. याकार मूर्धास्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस. ब्रह्मस्थाना होयवास श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. ब्रह्मदेवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. तकार न्यास शिखास्थानी निरुपम वैष्णव भुवनी. विष्णु रूप धरोनी वैकुंठ वास होय जाना. तकार वर्णाक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. विष्णु देवता परीयसी देवी गायत्री छंद जाना. ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विधींसी. हस्त ठेवूनिया शिरासी आनिक न्यास करावे. शिरस्थानी न्यासासी म्हणावे अनुष्टुप छंदासी. ख्याती प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाना. प्राणायामे विनियोग मनोनी ओम आपुस्तन स्पर्शोनी. ज्योतिर्नेत्र स्पर्शोनी रसो जिव्हा न्यासावे. अमृतेती ललाटेसी मूर्ध्नी स्पर्शोनी ऐसी. ब्रह्म भूर्भुवस्वरोमासी न्यास करा येणे विधी. इतुके न्यास करोनी गायत्री त्रिवार म्हणोनी. व्यापक न्यास करोनी कर शुद्धी करा 3 वेळा. भुव स्वह विन्यसोनी गायत्रीच्या 10 पदांनी. दशांगुली न्यासोनी पाद प्रमाण करावे. अंगुष्ट मूल धरोनी कनिष्ठिका स्पर्शोनी. उभय हस्त न्यासोनी 10 पादांगुली न्यासावे. 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी. तर्जनी मूलाधार भीसी कनिष्ठिका पर्यंत. द्वादशाक्षरी एक हस्त करावे त्यास सुनिश्चित. षडंग न्यास समस्त प्रणवासहित करावे. ओम भुव हिरण्यात्मने अंगुष्ठाभ्याम नमः. ओम भुवः प्रजापत्यात्मने तर्जनीभ्याम नमः. ओम स्वहा सूर्यात्मने मध्यमाभ्याम नमः. ओम मह ब्रह्मात्मने अनामिकाभ्याम नमः. ओम जनः ओम तपः ओम सत्यम कनिष्ठिकाभ्याम नमः. प्रचोदयात करतल करपृष्ठाभ्याम नमः. ओम तत्सवितुः अंगुष्ठाभ्याम हृदयाय नमः. वरण्यम तर्जनीभ्याम शिरसे स्वाहा. भर्गो देवस्य मध्यमाभ्याम शिखायै वषट.
धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं धियो यो नः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट प्रचोदयात् करतल करपृष्ठाभ्याम् अस्त्राय फट् उभयहस्ताङ्गुलिन्यासां कुर्यात् अथ षडङ्गन्यासः। ॐ भुवः हिरण्यात्मने हृदयाय नमः। ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा। ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वषट। ॐ महाब्रह्मात्मने कवचाय हुं। ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यं सोमात्मने नेत्रत्रयाय वौषट प्रचोदयात् सर्वात्मने अस्त्राय फट्। ॐ तत्स हृदयाय नमः। ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा। भर्गो देवस्य शिखायै वषट् धीमहि कवचाय हुं धियो यो नः नेत्रत्रयाय वौषट् प्रचोदयात् अस्त्राय फट्। षडंगन्यास करोनी अंगन्यास दशस्थानी त्यांची नावे सांगेन कानी एकचित्ते अवधारा। पाद जानू कटिस्थानी नाभी हृदय कंठ भुवनी तालू नेत्र स्पर्शोनी ललाट शिरी दशस्थान। गायत्री मंत्राच्या 10 पदांसी दशस्थान अंगन्यासासी तत्सवितुर्व रेण्यसी भर्गो देवस्य पंचम स्थान। धीमहि म्हणजे षष्ठ स्थान धियो सप्तम स्थान जान। योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी। नकार नवम मंत्रस्थान प्रचोदयात 10वे जान। अंगन्यास येणे गुण करा तुम्ही द्विजोत्तमा। चतुर्विंशती अक्षरांसी करावे अंगन्यासासी। पादांगुष्ठ स्पर्शहर्षी शिखादारभ्यन्यासावे। तम अंगुष्ठाभ्यां नमः सम गुल्फयोर्नमः भीम जंघयोर्नमः तुम जानुभ्यां नमः व उरुभ्यां नमः रे गुह्याय नमः निम वृषणाय नमः यम कटिभ्यां नमः भम नाभे नमः गो उदराय नमः दे स्तनाभ्यां नमः वम हृदयाय नमः स्यम कंठाय नमः धीम दन्त्यभ्यो नमः मम तालवे नमः हिम नासिकायै नमः धीम नेत्राभ्यां नमः यों भ्रुवोर्मध्याय नमः यौ ललाटाय नमः नः प्रामुखाय नमः प्रम दक्षिण मुखाय नमः चौ पश्चिम मुखाय नमः दम उत्तर मुखाय नमः या मूर्धने नमः तम शिखाये वषट। ऐसे न्यास करोनी पुनः पादांगुष्ठ धरोनी कटीपर्यंत न्यासोनी ऊर्ध्वन्यास करावे तकारा अंगुष्ठान। सकार गुल्फ असी स्थान विकार जंघास्थान। ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु तुकार जानोर वकार उर्वे। अकार गुह्य पूर्वक स्पर्श निकारा वृषण स्थान बर्वे। तुकार कटिस्थान न्यास शिका धरोनी पाद पर्यंत करावे न्यास उतरत त्याते सांगेन आदि अंत एकचित्ते परियेसा। तम नमः शिखाये विन्यस्य यां नमः मूर्ध्नि विन्यस्य दम नमः उत्तर शिखायां न्यस्य त्वं नमः पश्चिम शिखायां प्रम नमः दक्षिण शिखायां नम नमः प्राङ्मुखे यों नमः ललाटे यों नमः भ्रुवोर्मध्ये धीं नमः नेत्रत्रये हिं नमः नासिकयोः मम नमः तालौ धीं नमः दन्तेषु स्यं नमः कंठे वम नमः हृदये दें नमः स्तनयो ग्रोर्नमः उदरे भम नमः नाभौ प्रणवादि नमोंत न्यास करावे। आकार नाभी उकार हृदये मकार मुखे नकार ललाटे मकार शिरसी हस्तेन नमस्कृत्वा अथ मुद्रा संपुट प्रकारी चतुर्विंशती अवधारी। सांगेन त्यांचा विस्तार परी ऐका ब्राह्मणे एकचित्ते। श्लोक सुमुखम संपुटम चैव विततं विस्तृतं तथा द्विमुखं त्रिमुखं चैव चतुः पंचमुखं तथा षण्मुखार्धोमुखं चैव ध्यापकाजलिकं तथा शकटं यमपाशं च ग्रन्थितं चोल्मुकोल्मुकम् प्रलम्बं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकं सिंहाक्रान्तं महाक्रान्तं मुग्धरं पल्लवं तथा। एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता। अस्यार्थः सुमुखं संपुटं विततं विस्तृतं
द्विमुखम त्रिमुखम चतुर्मुखम पंचमुखम षण्मुखम अधोमुखम व्यापकाजलिकम शकटम यमपाशम च ग्रंथितम चोल्मुकोल्मुकम प्रलंबम मुष्टिकम मत्स्य कुर्मः वराह सिंहाक्रांतम महाक्रांतम मुग्धरम पल्लवम मुद्राविन गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ. या कारणे करावे पात्र, मुद्रापूर्वक जप करावा, गौप्य करावा मुद्रायुक्त, प्राणायाम करा निश्चित, समस्त पाप क्षयार्थ म्हणून अष्टोत्तरीय संकल्पावे. या गायत्री प्रथम पादासी म्हणा ऋग्वेद असे ऋषी, भूमी तत्व परियेसी ब्रह्मा देवता त्रिष्टुप छंद. द्वितीय पाद गायत्रीसी यजुर्वेद असे ऋषी, रुद्र देवता प्राणापान व्याल तत्वेसी जगती म्हणा अहर्निशी. गायत्री तृतीय पादासी ऋग्यजो साम तत्व पर्येसी, विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी समस्त पाप क्षयार्थ विनियोग. भूमिस्तंभ पर्येसी गायत्री छंदासी म्हणावे ब्रह्मपदासी, ब्रह्मा दैवत जाणावे. गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान, एक चित्ते करा पठन श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. श्लोक मुक्ता विद्रुम हेम नील धवल छायेर मुखे श्री क्षणेर्युक्तामिंदू कलानिबद्ध मुकुटाम तत्वार्थ वर्णात्मिकाम गायत्रीं वरदा भयां कुशकशाम शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथार विदयुगलम हस्तैर्वहंतीं भजे. ऐसे ध्यान करोनी जप करावा नासिकाग्र नयनी, अंती षडंग न्यासोनी जप करा येणीन परी. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परी येसा, मंत्र नाम असे विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे. मकार म्हणजे आपुले मन, प्रकार नाम आपुला प्राण, मन प्राण एकवटोन जप करावा एक चित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असते त्रिभुवनी, जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पाप दुरी. चारी वेदांस मूळ एका गायत्री नाम नाशी पातका, याची कारणे करावानी का वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जरी जपिनर वृथा जन्म जैसा सुकर. जप करा हो निर्धार चिंतिले फल पाविजे, न करावा उदके बैसोन त्वरित होय प्रज्ञाहीन. याची कारणे सांगेन विस्तारोन अग्नितिनी विप्रमुखी. आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात. अग्नि उदक संपर्के त्वरित तेजत्व जाय अग्नीचे. या कारणे उदक वर्जोनी बैसीचे उत्तम आसनी. हस्तस्पर्शी नाभिसानी जपावा माळ धरोनिया. उभेने जपावा प्रातकाळी बैसोनी कीचे माध्यान्ह काळी. अथवा उभा ठाकोनी उभय पक्षी करावा. माध्यान्नी हृदयस्थानी जपावा माळ धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी. सायंकाळी जपावा बैसोनी जपावा सायंकाळी. पहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी. नासाग्र नैनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी. जप नेमिला अष्टोत्तरेंसी वानप्रस्थ संन्यासियांसी सहस्र मुख्य करावा. संधी विग्रह होय जरी अष्टाविंशती तरी करी. अशक्त होय जरी 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष मानसी मध्यम गौप्यसु मुखेंसी. अक्षरे प्रगट वाक्येंसी कनिष्ठ पुकार परियेसा. त्रिपाद असते गायत्रीसी मिळोनी म्हणावी परियेसी. न म्हणता होय महादोषी महानरक अवधारा. पृथक करोनी त्रिपदासी जपा मंत्र अतिहर्षी. ब्रह्महत्यादी पापेनाशी अनंत पुण्य लाधीजे. अंगुष्ठ जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण. शंख मणीने होय शतगुण प्रवाल माला सहस्र फळ. स्फटिक मणी 10 सहस्र मौक्तिके पुण्य लक्षाधिक. पद्माक्षी निर्गुण जप दशलक्ष पुण्य असे. कोटी गुणे सुवर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फला. जप करा नित्य काळा गौप्य माला धरोनिया. गौप्य माला कर कमळी जप करा निश्चळी. सौख्य पावे अनंत फळी श्री गुरु म्हणती ब्राह्मणांते. जप करिता नुलंघी जे मेरू उल्लंघितां पाप बोलिले अपारू. प्राणायाम केली या त्रिवारू मेरू लंघन पाप जाय. गायत्री जप 3 दिवस प्रत्यही करावा एकादश. सर्व पातके होती नाश
त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तरश जप करिता अघोर पातक जाय त्वरिता. करोनी सहस्र जप एकाग्रता उपपातके नासती. महापातकादी दोषासी कोटी जप करावा परी येसी. जे जे कर्म इच्छिसी त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे. शूद्राधिक यातीकडे संभाषण न करावे. द्रव्य घेऊन एखाद्यासी जपता होय अनंत दोषी. चांडाळ योनींत भरमवसी जन्म पावे परी येसा. कंडू नये शरीर आपुले नेंता जरी तुके घडले. श्रोत्रा चमन करावहिले दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण करणी सप्त देवता ऐका निर्गुणी. स्पर्श करिता तत्क्षणी पापे जाती परी येसा. दृष्टी पडता चांडाळासी द्विराचमने शुद्ध होसी. संभाषण झाली या पतितासी आचमन स्नान करावे. जपता निद्रा येई जरी अधोवायू जांभई आली यावरी. क्रोध रूपे जपता जरी पाप रूपे अवधारा. मौन्य करावे हे उत्तमी अगत्य बोली जे संधी विषयी. तद्विष्णू मंत्र जपता कर्मी पापे जाती सकळीक. नेंता घडे तुके जरी आचमन करावे श्रोत्री. अग्निसूर्य धेनू दर्शन करी विष्णू मंत्र जपावा. ऐसा जप करावा विधीने मन कामना होय पूर्ण. ऐकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर. गायत्री जपावी अशी प्रातकाळी म्हणा मित्रस्य ऋषी. उदुत्तम मंत्र माध्यानेसी इमम मे वरुण सायंकाळी. शाखा परत्वे मंत्र असती म्हणावे विधी जैसे असती. गोत्र प्रवर म्हणा भक्ती वृद्धाचाराप्रमाणे. चारी दिशा नमोनी प्रदक्षिणा करावी सगुनी. गोत्र प्रवर उच्चारोनी नमस्कार करा परी येसा. ऐसी संध्या करून मग करावे उपासन. सांगेन त्याचे विधान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. सायन प्रातर वेळा दोन्ही औपासन करावे सगुनी. मिळून न करावे द्विजजनी सर्वांनी पृथक पृथक हेची जाना. न करावे वेळनी आनंदांत भूमीवरी न करा नित्य. थंडेली करावे विहित अथवा उदकी सारवावे. कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य उपासनेसी. वारा घालो नये त्यासी हाते पर्णी आणि सुपे. व्यादिष्ट पर्ण वाते होय सुपे दरिद्र धनक्षय. मुखे फुंकी लिया आयुष्य जाय हस्तमुळी होय मृत्यू. फुंकनी अथवा विंजण्यासी वायू घालावा अग्निसी. काष्टे समृद्धी परीसी ज्वलित असावा अग्नी देखा. ज्वाला निघती जय स्थानी आहुती घालावी तया वदनी. समिदा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये. समिदा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्रे ऐका. होमद्रव्ये होती विषेका सांगेन नावे परी येसा. साळी सावे निवार तंदुलस्ती मनोहर. गोधूम जव निर्धार यावनाळ मुख्य असे. साठी दानिमिती प्रमाण आहुती मुख्य कारण. अधिक न कीजे अथवा न्यून घृत संपर्क करावे. घृत नसेल समयासी तिल पवित्र होमासी. तिळांचे तैल परीसी तेही पवित्र असे देखा. औपासन केलियावरी ब्रह्मयज्ञ तर्पण करी. सांगेन विधी अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. मुख्य सकळ प्राप्तकर्मे सारोनी ब्रह्मयज्ञ करावा माध्यान्नी. उपासनादी कर्मे करोनी मग करावा ब्रह्मयज्ञ. उदक सन्निध मुख्यस्थानी करावे तर्पण ब्राह्मणी. प्राणायाम 3 करोनी विद्युदसी मंत्र जपावा. दुर्वा घेऊन दक्षिण करी पूर्वमुख अथवा उत्तरी. बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवोनी. उभय हस्त संपुटेंसी ठेवावे दक्षिण जाणुवासी. म्हणावे 3 प्रणवांसी मग म्हणावे रुचाक्षर. ओम भूह ऐसे म्हणोनी त्रिपदा गायत्री उच्चारोनी. तत्स म्हणोनी मग जपावी 10 वेळा. स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी. अनध्याय होय तया दिवशी एक रुचा म्हणा 50. तोही नये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्रह्मणे मंत्रासी
3 वेळा जपावा. वृष्टी रसी मंत्रासी जपोनी स्पर्शावे उदकासी. तर्पण करावे परियैसी ऐक ब्राह्मण एक चित्ते. ब्रह्मयज्ञ करावयासी द्रव्य दर्भ परियेसी. वसुरुद्र आदित्यांसी तृप्त समस्त देव पितर. एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री. जप करावा गायत्री वेद पठन फल असे. देवतर्पण कुशाग्रींसी मध्यस्थानी तृप्त ऋषी. मुळे पितृवर्गासी तर्पण करावे परियेसा. न करावे तर्पण पात्रांत करावे आपण उदकांत. भूमीवरी घरी नित्य निशित असे करू नये. दर्भ ठेवूनी भूमीवरी तर्पण करावे अवधारी. विधियुक्त भक्तिपुरसरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. टिळा धरुनी आपल्या करी तर्पण करावे अवधारी. ठेवू नये शिळेवरी भूमी काष्ठ पात्री देखा. रोमकुपादी स्थानी देखा तिळ ठेविता पावती दुःखा. तिळ होती कृमी ऐका निषिद्ध बोलली स्थानी पांच. घरी तर्पण करावयासी तीळ अग्राह्य परियेसी. करावे आपण उदकासी ऐका समस्त ऋषीजन. श्वेत तीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषी जनांसी. कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीती सव्ये देवासी निविती करावी ऋषींसी. अपसव्य पितरांसी तर्पण करावे येणे रीती. देवासी अंजुली एक ऋषींसी अंजुली द्वय. सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे. स्त्रियांसी अंजुली एक देखा व्यतिरिक्त बंधूसी एक. सपत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे. देव ब्रह्म ऋषीश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी. कृष्ण तिल तर्पण पितरांसी अनंत पुण्य परियेसा. आदित्य शुक्रवारेंसी प्रतिपदा मघा नक्षत्रासी. षष्ठी नवमी एकादशीसी तिल तर्पण करू नये. अथवा विवाह उपनयनासी जन्म नक्षत्र जन्म दिवसी. आपल्या घरी शुभ दिवशी तिल तर्पण करू नये. जधी न करी तिल तर्पण उदके मुख्य करा जान. मुद्रिका हस्ती सुवर्ण दर्भ पवित्रे करावे. पाय न धुता मंगल स्नान तिलाविन करिता तर्पण. श्राद्ध करी दक्षिणेविन निष्फल असे अवधारी. निषिद्ध बोलिले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेंसी. दीपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा. अंगारक कृष्ण चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसी. यमाचे नावे विधींसी यज्ञोपवीत सव्यानी. एक एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देऊनी. यमाचे नाम उच्चारूनी तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी सांगेनैका विस्तारेंसी. यम धर्मराजा परियेसी मृत्यू अंतक चौथा जाना. वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका. आठवा औदुंबर नामिका निलाय परमेश्वरी 10 जाना. वृकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका. प्रत्येक नामी म्हणून एकेका नदींत द्यावे परियेसा. समस्त पातके नासती रोगराई न पीडिती. अपमृत्यू कधी न येती ग्रहपीडा न बाधे. शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी. भीष्मनामी परियेसी वर्ष पातके परिहरती. ऐसे तर्पण करोनी सूर्य नामे अर्घ्य तिन्ही द्यावी समस्त. द्विजजनी म्हणे श्री नृसिंह सरस्वती. सिद्ध म्हणे नाम धारकासी. कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी. सांगता झाला ब्राह्मणासी येणेन परी विहिताचार. म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणांचा आचार. वर्तता होय मनोहर सर्वाभीष्टे साधते. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवादत वेदोपनिषद मधितार्थ आचार निरूपणाध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे आनिक निरूपणम नाम षट्त्रिंशो अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 537. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.
भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.